तर ते बोलले, ते मालवणीमध्ये बोलले, ए जिला मागे वळण बघू नको, सारख्या सारख्या बघूचं नसता, तुम्ही पुढे चलत राहा, मी तुका जा काय झाला तर उद्या सांगतोय, असं ते माका बोलले. हॅलो गाईज, वेलकम टू ओपन पॉडकास्ट. तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक न्यू गेस्ट आलेले आहेत. ते आज त्यांची स्टोरी सांगणार आहेत आपल्याला, त्यांच्यासोबत काय काय घडलेलं. तर चला बघूया. तर सर, तुमचं नाव आणि तुम्ही काय करता हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. सर्वप्रथम ओपन पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद करतो. माझं नाव निखिल राणे. गेली 20 वर्षे मी मुंबईत राहतो आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी IT या फील्डमध्ये जॉब करत आहे. तर हा जो किस्सा माझ्यासोबत झालेला तो कोकणामध्ये झालेला, तर 4 महिन्यापूर्वी झालेला. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी मी माझ्या सहकुटुंब परिवारासोबत माझ्या गावी कोकण या गावी कुडाळमध्ये आडेली माझं गाव ह्या ठिकाणी आम्ही दरवर्षी गेलो होतो. म्हणजे तुम्ही गणपतीसाठी गेलेला आहात? हो, आम्ही गणपतीसाठी दरवर्षी गेलेलो. तर आमच्यासोबत आमचे फॅमिली सगळे आम्ही दरवर्षी जातो. ओके. आणि तुम्हाला माहितीच आहे कोकणामध्ये गणेशोत्सव किती गणेश मध्ये मोठा साजरा केला जातो. तर असेच आम्ही दरवर्षी गेलेलो. तर त्यानंतर असं झालेलं की आमचं जे म्हणजे वाडीमध्ये टोटल 4 घरं आहेत. तर त्या 4 घरांमध्ये असं एक परंपरा आहे की तिथून भजनं करूनच आपण त्या गावात दुसऱ्या गावात जाऊन भजनं करायची असतात. तर पहिला जो दिवस असतो त्या दिवसामध्ये आम्ही जेवढे आमची घरं आहेत, आमच्या वाडीमध्ये टोटल 4 घरं आहेत, तर त्या 4 घरांमध्ये आम्ही भजन करून झालो. म्हणजे पूर्ण वाडीमध्ये 4 घरं आहेत आणि तिकडे म्हणजे एक घरात जाऊन तुम्ही भजनं करता. ओके. तर तो पहिला दिवस आमचा तिकडे समाप्त झालेला. तर दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशीमध्ये आम्हाला टोटल 5 भजनांची ऑर्डर आलेली. तर त्यातली 4 तिकडेच त्याच वाडीमध्ये आमच्याच वाडीमध्ये. तर 4 ही आमच्या गावातीलच भजनं होती, दुसऱ्या वाडीतील. आणि एक जे भजन होतं ते दुसऱ्या गावात होतं, जे की बांबार्डा होतं. म्हणजे 4 आणि एक दुसरीकडे. जे की आमच्या गावापासून अराउंड 5 किलोमीटरच्या अंतरावर होते, दुसऱ्या गावात. हो. तर नेहमीप्रमाणे आम्ही 6 वाजता सगळी कामं आटपून आमच्या वाडीतल्या आरत्या बिरत्या करून आम्ही दुसऱ्या गावात जायला निघालेलो होतो. म्हणजे तुमच्या इकडची सगळी उरकला तुम्ही आणि दुसरा. तर आम्ही गेलो होतो. तर पहिले आम्ही आमच्या दुसऱ्या वाडीतली भजनं कव्हरअप केली आणि आम्ही दुसऱ्या गावात निघण्यासाठी निघालो. तर साधारण किती वाजलेले? तर आमच्या वाडीतील 4 भजनं करून आम्हाला साधारण 10 वाजलेले. 10. तर 10 वाजता आम्ही तिकडून त्या शेवटच्या घरातून निघालो आणि मग त्या ओनरचा फोन आला, जो की बांबाडे ह्या गावात राहतो आणि तो दुसऱ्या गावात तुमची ऑर्डर होती. त्याचा ओनर. तर तिकडे जायला असा पक्का रस्ता नाही त्या गावात, बांबाडे या गावात. तर तिकडे अशी एक वाट आहे, कच्ची वाट आणि शॉर्टकट एक शॉर्टकट. तर तिकडून जायचा रस्ता पण असा म्हणजे बोलतात ना, पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे असा एकदम मळबट आणि चिखल असा झालेला होता. म्हणजे पावसाचे दिवस. आणि आमच्याकडे फक्त एकच गाडी होती, महिंद्रा थार करून. तर त्या गाडीमध्ये जेवढं पण आमचं भजनाचं साहित्य होतं ते आम्ही ठेवून त्या गाडीमध्ये छोटी मोठी माणसं आणि एक मोठा माणूस, लहान पोरं वगैरे, आणि त्यांना आम्ही पुढे पाठवला. आणि आम्ही जी तरुण मंडळी होतो ती आम्ही चालत अशी निघालेलो. तर चालत निघता आम्हाला गाडी पुढे गेलेली आणि मागून जात. तर चालत निघता आम्हाला बराच टाईम झालेला, अर्धा तास, 40 मिनटं, अर्धा तास असा रस्ता होता. तर चालत आम्ही त्या घरापर्यंत पोहोचलो. तर घरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला 11:15 वाजलेले. तर 11:15 वाजलेले. तर आम्ही नेहमीप्रमाणे आमचं भजन 1 तासाच्या आसपास तरी आम्ही ठेवतो. तर 1 तास आम्ही भजन वगैरे केलं, गणपतीची आरती केली. त्यानंतर मग आम्हाला टाईम झालेला अराउंड 12:15च्या आसपास टाईम झाला सगळं संपून. तर कोकणामध्ये एक प्रथा असते की कोणी जो घरी येतो त्याला असं म्हणजे खाल्यापिल्याशिवाय पाठवत नाही. तर नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा भजनाला जातो, आम्ही रात्री तर काय बाहेर जेवत नाही. तर तिकडे प्रमाणे ती लोक जेवणाची अरेंजमेंट आम्हाला त्या माणसाने केलेली, जो तो घरात राहतो. आणि ते घर पण अशा ठिकाणी होतं, आजूबाजूला काहीच नाही, जंगल पूर्ण. आणि ते असं एक मधोमध असं एक घर होतं, म्हणजे आजूबाजूला काहीच नाही ना, आणि लाईट वगैरे काहीच नाही, पूर्ण असं काळोख आणि आजूबाजूला अशा आंब्याच्या बागा वगैरे असं. आणि ते होतं. आणि तो जो ओनर आहे ना, तो फक्त सणावाराला घरात येतो, बाकीच्या टायमाला ते घर ओव्हरऑल बंद असतं. ओके. म्हणजे ते मुंबईलाच राहतात वाटतं. ते मुंबईला राहतात आणि ते फक्त सणावाराला कोकणामध्ये येतात. होळी म्हणा, गणपती गणेशोत्सव म्हणा, नागपंचमी म्हणा, ते घर बंदच असतं. म्हणजे फक्त सणावाराला 24 महिने बंद असतं, फक्त ते सणावाराला येतात. तर नेहमीप्रमाणे आम्ही नाश्ता केला आणि त्याच्या घरचा जो ओनर होता त्याला आम्ही सांगितलं की चला आता आम्ही येतो,
जी काही सुपारी असते त्या मंडळाने त्या ओनरने आम्हाला दिली हां, संपलं. आणि आम्ही निघालो आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमचं सामान गाडीमध्ये टाकलं. तर जाताना असं ठरलं की जी मोठी माणसं असतात म्हणजे जाणती माणसं ती चालत राहत आमच्यावर येतील आणि जी छोटी पोरं असतील ती गाडीमध्ये सामानासकट पुढे येतील. तर आम्ही असं ठरवलं होतं. माझ्याबरोबर माझे 2 मित्र होते, सुयोग राणे आणि दीप राणे, म्हणजे ते माझे कझन भाऊ होते. तर नेहमीप्रमाणे आम्ही असं चालतोय. आणि ते जी आमची मंडळी होती ती पुढे गेलेली. म्हणजे गाडीतले जे गाडीतले पुढे गेले. हो. म्हणजे तुम्ही साधारण किती लोकं होते म्हणजे? आम्ही यंग मंडळी अराउंड 4-5 जणांच्या आसपास होतो. आणि त्यात 3 माझे 2 सख्खे चुलत भाऊ होते. म्हणजे घरचेच होते माझ्या कझिन. तर ती मंडळी बोलली की तुम्ही या, आम्ही थोडं पुढे चाललो. तर ती गाडी पुढे गेली. आम्ही चालतोय मस्ती मजाक करत, मित्र भेटलेले बऱ्याच दिवसांनी. तर बोललो ठीक आहे आता चालतोय. तर 5 मिनटं झाली चालतोय. तर 5 मिनटं झाल्यानंतर आम्हाला थोडंसं तिकडे असा प्रकाश दिसला की काय झालंय. म्हणजे चालता हां. तर असं समजलं की आम्हाला आमची गाडी एका खड्ड्यात रुपली आहे. म्हणजे तुमचीच गाडी होती? आमचीच गाडी होती महिंद्रा कार. तर तेव्हा वाजलेले अराउंड 1:45. पावणे एक झालेलं. हां. तर मला माझा त्या विलास राणे म्हणून काका आहेत, त्यांचा फोन आला की तुम्ही लोकं कुठे आहात? म्हणजे गाडीत हां. तर आम्ही बोललो आम्हाला दिसतंय की गाडी अडकली, आम्ही येतोय मदतीला. तर पहिलं किती लांब होती म्हणजे गाडी तुम्हाला? जरा आता मी इथे आहे ना, तर 5 मिनिटाचं वॉकिंग होतं आणि ते अशी गाडी आम्हाला दिसली. तर आम्ही तिकडे चालत गेलो, तर बघितलं तर गाडी आमची अशी खड्ड्यात रुपली आहे. हां, म्हणजे चिखल वगैरे हां, चिखल वगैरे बरं हां, त्यामुळे खड्ड्यात रुपली आहे. तर सर्वप्रथम जो आमचा गाडीचा ड्रायव्हर होता तो बोलला की मी पहिला ट्राय करतो. त्याने गिअर बिअर टाकून ट्राय केलं, पण गाडी काय फायर करणार. तर आमचे काका बोलले, जे विलास राणे काका आहेत, ते बोलले की एक काम करा, सगळ्यांनी आपण गाडीला धक्का मारूया. ओके. प्रयत्न करू. तर जवळ आम्ही धक्का मारतोय, गाडी काय प्रयत्न येत नाही. 10 मिनिटं झाली. 15 मिनिटं खड्डा असा एकदम मोठा होता का म्हणजे असं चिखल? तर प्रयत्न करतोय, होत नाही. गाडी चालू होते, पण गाडी काय बाहेर निघायचं काम म्हणजे नाव घेत नाही. निघतच नाही हां. बाहेर. खूप प्रयत्न केले आणि हट्टीकट्टी माणसं होती आमच्यासोबत हां, असं पण नाही. निघतच नाही. तर ट्राय केलं बऱ्यापैकी. तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. मी तुम्हाला तो नंतर शेअर करेन. ठीक आहे, आपण टाकून हां. ऑडियन्ससाठी. तर आम्ही बराच प्रयत्न केला. 20 मिनिटं झाली. शेवटी आम्ही हार मानली आणि तो जो ओनर होता त्याला फोन केला की असं गाडी अडकली आमची. म्हणजे त्याच्याकडे तुम्ही गेलेला हां. आरतीला म्हणजे आणि बस ते केला. तिथून त्या अंतरापासून 10 मिनिटावर होता. हां. तर तो ओनर म्हणजे घरापासून 10 मिनिटावरती गाडी बंद झालेली रस्त्यावर. तर तो आला. ओनर आला गाडी घेऊन की असं झालं. तर तो बोलला की आता तुमची गाडी हे होणार नाहीये. तुम्ही आता घरी जावा. आपण उद्या प्रयत्न करू. ओनर बोलले म्हणजे आता नाही निघणार म्हणजे मला काही समजलं नाही. तर ते असं आहे की तो ओनर बोलला की आता अमावास्येची रात्र आहे. अमावास्या चालू झाली आहे 9:45 पासून. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन ती गाडी काढण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे हां, अमावस्या कोकणात हे सगळं खूप मानतात म्हणजे अमावस्या वगैरे. तर जे माझे काका होते जाणते, तर त्यांनी त्या जागेवर त्याचा पाया पडून आम्ही उद्या सकाळी येतो असं बोलून आम्ही हळू चालत निघालो. म्हणजे तुम्ही गाडी सोडून निघालो आणि तो जो ओनर होता तो आपल्या घरी गेलेला. तर त्यानंतर मग आम्ही चालतोय. तर गेला किती वाजलेले तरी म्हणजे अंदाजे? तेव्हा मग वाजलेले 1 वाजलेले. तर 1 वाजता तुम्ही काहीच नाही रस्ता हां, तुम्ही चालत हां. आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट वरती तरी म्हणजे तिथून किती लांब होतं तुमचं गाव? बराच तरी 20-30 मिनिटं तरी अंतर होतं. म्हणजे खूप लांब. खूप लांब होतं चालत आणि काळोख होता आणि चिखल होतं त्यामुळे त्याला पाय बघून आणि कोकणामध्ये कसं जे प्राणी हां, रस्ते पण नव्हते आणि जे साप वगैरे असतात हां. ते जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे कसं आम्ही बघून चालत होतो. तर असं आम्ही चालतोय. तर जे आमचे काका बोलले की आपण आता एक काम करूया, उद्या दुसऱ्या दिवशी येऊया आणि आम्ही चालत आपल्या गावी जाऊया. म्हणजे तुम्ही ठरवलं हां. गाडीकडेच ठेवू आणि उद्या येऊन परत हो. असं ठरवलं आम्ही. तर ठरवल्याप्रमाणे आम्ही चालतोय. तर नेहमीप्रमाणे जी तरुण मंडळी जी मस्तीच्या मूडमध्ये होती त्यांना ह्या गोष्टींचं म्हणजे एवढे कधी बघितलं नव्हतं. लोकं एवढं हां. मानत नाही हे सगळं. तर गावच्या लोकांना अशा गोष्टीची हे असते. तर त्यामुळे ते पुढे गेले आणि आम्हाला बोलले की लवकर चला आमच्या मागोमाग. ते पुढे आम्ही मागे चालतोय. तर आमची जी गाडी अडकलेली ना, त्या गाडीच्या डाव्या साईडला 2 मिनिटाच्या अंतरावर एक वडाचं झाड आहे. हे म्हणजे लेफ्ट साइड. हां. तर तिथून आम्ही चालतोय. तर चालता आम्हाला असं जाणवतंय की आम्ही त्याच रस्त्यावरती होतोय पुन्हा. जी तिकडे ती वडाचं झाड आहे.
म्हणजे तुम्ही चालत गेलात आणि परत म्हणजे तेच तुम्हाला झाड परत दिसलं. तर मी माझा जो मित्र आहे दीप, त्यांनी हे पहिलं नोटीस केलं, की बाबा असं-असं होतंय. तर तेव्हा मला मी बोललो, "नाही रे, आपण अशी किती वडाची झाडं असतील रे," असं त्याला बोललो मी. म्हणजे रस्त्यावर खूप सारी झाडं असतील म्हणजे काय म्हणजे त्यांची मिस्टेकली त्यांना हे दिसलं असेल. हो. तर तेव्हा पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. नंतर परत आम्ही 10 मिनिटं चालतोय. फर्स्ट टाईम झालं. फर्स्ट टाईम आम्हाला पुन्हा ते झालं. परत आम्ही दुसऱ्या टाईमला चालतोय आणि त्या वडाच्या झाडाखाली येतोय. सेकंड टाईम आलो. म्हणजे सेकंड टाईम परत तुम्हाला ते झाड दिसलं आणि गाडी पण दिसते तुम्हाला परत. गाडी आता जवळ-जवळ गाडी इथून तुम्ही बोलात आपला जो बांद्रे-करवाडीचा हे आहे ना, चामुंडा, तिथपर्यंत आम्हाला असा ओपन रस्ता होता. बरोबर. हां, तो रस्त्यावर ती गाडी आम्हाला दिसते. तर मी मागे येऊन बघतोय, तर मी नोटीस केलं तेव्हा, की बाबा मागे येऊन माझ्या कोणतरी गाडी दिसते. तर मी मागे येऊन बोललो मित्राला, सुयोग म्हणून, "सुयोग, ही जी गाडी आहे ती मला पुन्हा दिसते रे. आपण पुन्हा-पुन्हा त्याच रस्त्यावर का येतोय का?" तो बोलला, "नाही रे, असं काही नाही. आपण चालत राहूया." तर मग आम्ही नाही मग चालतोय. मग पुन्हा 10 मिनिटं चाललो. पुन्हा आम्ही त्याच रस्त्यावर होतोय. मला तेच झाड दिसतंय वडाचं. मी विचार म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही परत तिकडेच आलात चालत-चालत. परत तिकडेच आलो तिसऱ्यांदा आम्ही. आणि मी पुन्हा मागे येऊन बघितलं आणि मी मग तेव्हा बोललो दीपला, "दीप, अरे, मी खोटं नाही बोलत आहे. मला ती गाडी पुन्हा दिसते." तर तेव्हा मात्र मला थोडी भीती वाटायला लागली, की बाबा हे काहीतरी जरा आपल्यासोबत होतंय. ते तर नंतर मग तो बोलला, की काही नाही होत असं. तो थोडा धीट पोरगा होता आणि तो बोलला, "काही असं होत नाहीये. चल तू चालत राहा." हे झालं तिसऱ्यांदा. परत आम्ही चालतोय. म्हणजे आता हे चौथ्यांदा तुम्ही परत क्रॉस केलं हे. क्रॉस केला. हां. ओके. परत 10 मिनिटं चाललो. पुन्हा त्याच रस्त्यावरती आलो. आणि सिन्स काळं होतं त्यामुळे मला कळत पण नव्हतं. मग शेवटी मी जे काका होते ते विलास राणे काका, त्यांना विचारलं, की "काका, ह्या आपल्यासोबत काय होतंय?" म्हणजे ते गावचेच होते म्हणजे. गावचे होते, ते स्थानिक होते. हां. तर ते बोलले, ते मालवणीमध्ये बोलले, "ए झिला, मागे वळण बघू नको. सारखं-सारखं बघूचं नसता. तुम्ही पुढे चालत राहा. मी तुका जा काय झाला तर उद्या सांगतोय." असं ते माका बोलले. ते तर मराठीत पण थोडं हां, म्हणजे ते बोलले, की "तू मग सारखं-सारखं मागे बघत राहू नकोस आणि चालत राहा पुढे-पुढे. म्हणजे मागे बघू नको पुढे हां, ओके. मी जे काय झालं ते तुला दुसऱ्या दिवशी सांगतो, काय सीन झाला आपल्यासोबत ते." तर ते ठरवल्याप्रमाणे आम्ही चाललो आणि नंतर मी माझ्या मित्रांना सांगितलं, की बाबा असं-असं आपलं ठरवलं. तर अराउंड आमच्या त्या झाडापासून आमच्या गावाची बॉर्डर जी लागते त्याचा वेस. तर तो रस्ता अराउंड होता फक्त 20 मिनिटाचा. हां, तुम्ही पहिले बोलला हां, 20 मिनिट. 20 मिनिटाचा होता आणि तिथून पुढे आमचं गाव अजून 10 मिनिटावरती होतं. असं. तर तो रस्ता क्रॉस करेपर्यंत आम्हाला 40 मिनिटं टोटल लागली. 4 वेळा आम्ही एकाच ठिकाणावर होतो. म्हणजे 4 वेळा तुम्ही चालत गेलात, परत त्याच ठिकाणी येताय तुम्ही. असं तुम्हाला 4 वेळा आम्हाला असं झालं. तर आम्ही ती सीमा क्रॉस केली आणि मी माझ्या काकांना पुन्हा विचारलं. शेवटी फायनली ते आम्हाला आमचा रस्ता भेटला. मेन रस्ता जो आम्हाला गावाला करायला आहे. तिथून आमचं घर अराउंड 5 मिनिटं 6 मिनिटं असं होतं. तो रस्ता. म्हणजे फायनली तुम्ही निघालात म्हणजे तिथून आणि वेस दिसली तुमच्या गावाची तुम्हाला. तर हां, तशी दिसली तर आम्ही निघालो. तर मी रस्त्यावरती चालताना पुन्हा त्या काकांनी विचारलं, सिन्स मी थोडा घाबरलेलो होतो, मला घाम आलेला. हां, म्हणजे कसं कोण पण घाबरेलच की म्हणजे असं. हो. तर मग ते काका बोलले, की काही नाही झालंय. तुम्ही फक्त मागे बघत राहू नका. सरळ चालत राहा. जे काय झालं ते आपण उद्या येऊ. मी तुम्हाला सर्व काही सांगतो. तर असं तोपर्यंत टाईम झाला अराउंड 2:45. यायला फक्त 40 मिनिटं लागतात. तिकडे आम्हाला अराउंड बराच टाईम गेला. 1 तासाच्या वरती तर जाऊन गेलेला. हां, म्हणजे 1 ना 2 तास झाले म्हणजे 2 तास हां, पकडा. तर आम्ही मग म्हणजे फायनली मग तुम्ही घरी पोहोचलात. घरी पोचलो अराउंड 3च्या आसपास पकडा. घरी पोचलो. तर घरी बसल्यावरती मी झोपेत पण सारखा तो विचार करतोय, की आपल्यासोबत काय झालं असावं. तर नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही सगळी मंडळी बोलली, की ठीक आहे आपण उद्या सकाळी भेटू आणि ती गाडी काढण्याचा प्रयत्न करूया. कारण गाडी तर तिकडे ठेवू शकत नाही. गाडी तुम्ही तिकडेच ठेवून आलेलात. तर ते काकांबरोबर आम्ही सकाळी गेलो आणि त्या ड्रायव्हरला पण आम्ही घेऊन गेलो, जो आमचा होता, आमच्या गावातच होता. म्हणजे सकाळी तुम्ही परत त्या ठिकाणी गेलात. हो, संतोष झुरी म्हणून त्या ड्रायव्हरचं नाव होतं. तर तो ड्रायव्हर बोलला, "ठीक आहे, मी येतो." तर आलो आम्ही. आम्ही पहिलं सर्वप्रथम त्या जागेवरती नारळ ठेवला, कारण तिथे वडाचं झाड होतं. नारळ ठेवला. आम्ही माफी मागितली आणि जशी त्याने गाडी चालू केली, गिअर टाकला, गाडी आपोआप बाहेर आली. म्हणजे जी गाडी काढायला आम्हाला रात्री काल 20 मिनिटं गेली, ती गाडी एका किक स्टार्टमध्ये बाहेर पडली. तर हे बघून थोडं मी नवल झालो. म्हणजे पहिल्याच ह्याच्यात ती गाडी बाहेर निघाली तिथून बोलताय तुम्ही. हां. मग चिखल वगैरे तसाच होता रोडवर. तसंच होता. पण ती गाडी फटक्यात बाहेर निघाली. तर हे थोडं माझ्यासाठी शॉकिंग होतं. तर आम्ही ते सगळं गाडी-बिडी अंघोळ-बिंघोळ केलं आणि पुन्हा आम्ही असे मित्रमंडळी जमा झालो. ह्याच्यावरची चर्चा सुरू झाली, की काय झालं, काय झालं? म्हणजे ती गाडी घेऊन तुम्ही परत घरी आलात.
तर झालं. तर ते काका बोलले की पण मला एक विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही नारळ कुठे गाडीच्या इथे ठेवला की म्हणजे म्हणजे गाडीच्या जागी एक तो तिकडे कसं ना एक छोटंसं काहीतरी एक असं पुरातन काळातलं एक असं म्हणजे मूर्ती होती देवाची. तर तिथे आम्ही असा नारळ ठेवला. ती पांडवकालीन मूर्ती असते ना, त्या टाईपमध्ये ती मूर्ती होती. तर तिथे आम्ही नारळ ठेवला आणि काकांना विचारलं की "काका आपल्यासोबत काल रात्री का झालं?" तर ते बोलले की "आपल्याला चकवा लागलेला." तर मी त्यांना विचारलं, "चकवा म्हणजे नक्की काय?" तर ते बोलले की "मी हे एक्झॅक्ट सांगू शकत नाही. तुम्ही हे गावातली जी जुनी मंडळी आहेत, त्यांना विचारा." तर आमच्या गावात एक धुरी म्हणून एक आजोबा आहेत. त्यांच्याजवळ मी गेलो. त्यांना स्टोरी विचारली. तर त्यांनी सांगितलं असताना मला असं कळलं, की अमावास्येच्याच रात्री त्या बॉर्डरवरून जो कोणी जातो, त्याला तो जो कोणी व्यक्ती किंवा काही असं आसपास असतं, त्याला तो जायला मनाई करतो, अडवतो. म्हणजे काय ना काय असं त्याच्यामध्ये बाधा येतात पुढे क्रॉस करण्यासाठी. ओके, म्हणजे कोण पण अमावस्येच्या रात्री तिकडून निघतं म्हणजे तर जाऊन देत ना. कुठं पण बाईकवाला म्हणा, तर तो आपल्याला म्हणजे जाऊन देत. अडथळे करतो. आपल्याला जायला अडथळे निर्माण करतो. ओके, म्हणजे आता तुमच्यासोबत जे झालं, गाडी अडकली तुमची. तसं हां. तर अडथळे निर्माण करतो. तर अशा प्रकारे आम्ही मग स्टोरी ऐकली आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या काळातली गोष्ट सांगितली. म्हणजे 1980s मधली. म्हणजे त्यांच्यासोबत हां. घडलेलं तर तेव्हा. तेव्हा कसे ते लोकं तेव्हा पण भजनाला यायचे. पण तेव्हा कसं आता कशा मॉडर्नमध्ये जमान्यामध्ये गाड्या बिड्या असतात. सगळे, हां. पण तेव्हा ती लोकं ती पेटी घेऊन अशी चालत जायची. तर ते बोलले की आमच्यासोबत जो पेटी धरणारा माणूस होता, तो जवळ-जवळ 2 तास एकाच रस्त्यावरती येत होता. म्हणजे तुमच्यासोबत जे झालं तेच त्याच्यासोबत पण घडलेलं, म्हणजे रस्ता भेटत नव्हता. रस्ता भेटत नव्हता. 2 तास कंटिन्यू तो त्याच रस्त्यावर येत होता. आणि दुसऱ्या वर्षी त्या माणसाला वेड लागलेला लिटरली. म्हणजे वेड लागलं म्हणजे समजलं नाही. वेड लागलं म्हणजे तो आजारी पडलेला आणि तो असा वेड्यासारखा वागायला लागलेला. तर हे ऐकून थोडं बोललो की शॉकिंग आहे. आणि त्यात थोड्या वेळाने मला असं कळलं की आमचा जो ड्रायव्हर होता, त्याला ताप भरलाय. म्हणजे काल जो तुमच्यासोबत होता, ड्रायव्हर होता जो होता, हां. त्याला ताप भरला. तर ते ऐकूनच थोडं मला असं थोडं कापरी भरली की बाबा हा काय होतं आपल्यासोबत हे? काय झालं? तर ते बोलले की मग मी त्यांना विचारलं, "काका जर अशा वेळी आपल्यासोबत आपल्याला माहिती असेल अमावास्येची रात्र आहे, फर्स्ट टाईम, तर आपण अशा वेळी काय करायचं?" तर सर्वप्रथम ते मला एक गोष्ट बोलले, की "तू कधी पण जेव्हा जातोस ना, तुझ्यासोबत ही गोष्ट घडते, तू सरळ चालत राहा. तू मागे वळून मुळीच बघू नकोस." म्हणजे कोणाला पण असा चकवा लागला असं म्हणजे आलं आपल्या ध्यानात, हां. तर त्यांनी मागे वळून बघायचं नाही. असं ते मला बोलले. तर आणि तुरंत दुसऱ्या दिवशी माफी मागायची त्या जागेची. कारण जो जागेचा राखणदार असतो, त्याला त्या जागेवरून गेलेलं कोणीही असं आवडत नसतं. आणि त्यांनी मला असं पण एक गोष्ट सांगितली शॉकिंग, की खूप 200-300 वर्षापूर्वी तिकडे अशी घरं होती. तर तिकडे म्हणजे तुमची गाडी जिथे अडकलेली त्या एरियामध्ये पहिला घरं होती, अशी वस्ती होती. आता मला आयडिया नाही, तेव्हाची माणसं अशी बोलतात, की तिकडे एका बाईने, प्रेग्नंट बाईने आत्महत्या केलेली. म्हणजे आत्महत्या केलेली तिने. आत्महत्या केली. म्हणजे त्या झाडाजवळ. घरच्यांचा त्रास त्या वडाच्या झाडाजवळ. त्यामुळे त्या जागी दरवेळी कोण ना कोणाबरोबर ते इन्सिडेंट होतात. म्हणजे जे पण अमावस्येच्या रात्री तिथून जात त्यांना काही ना काही त्रास 12-12:30च्या या दरम्यान त्यांच्यासोबत हा किस्सा घडतो. तर मी दुसऱ्या दिवशी माझ्या फॅमिलीसोबत त्या घरात गेलो, कारण सिन्स ते फॅमिलीचा जो ओनर आहे, तो माझ्या बापाचा एकदम खास मित्र. म्हणजे ते भजनाला गेलेला तुम्ही दुसऱ्या गावात त्यांच्या घरी. त्याच्या घरी आम्ही जरा लवकर दुपारचे असे गेलेलो गणपतीच्या पाया पडायला, सिन्स माझी आई आणि ह्या लोकांनी गणपती बघितला नव्हता म्हणून. तर त्यांना पण आम्ही हा किस्सा समजावून सांगितला. ते बोलले की असे बरेच किस्से आहेत ह्या गावात होत असतात आणि सिन्स हे घर इथे एकटं आहे, ह्या घरात म्हणजे एकच घर. हां, म्हणजे तुम्ही बोललात की आसपास काय नव्हतं, एकच घर आहे ते. म्हणजे त्यामुळे मी फक्त सणावाराला इकडे येतो, बाकीच्या दिवशी माझी नाही ती हिंमत नाही होती ते, असं ते बोलले. हो, म्हणजे ते राहत नाही तिकडे. राहत नाही ती. म्हणजे मुंबईचे आहेत ते, म्हणजे सणावाराला फक्त इकडे येतात आपल्या इथे गावी. तर तर मी त्यांना विचारलं की त्यांची पूर्ण फॅमिलीच नसते की family नसते. पूर्ण घर बंद असतं? पूर्ण घर बंद असतं. फक्त सणावाराला येतात ती लोकं. तर त्यांना असं विचारलं असता ते बोलले की आता ह्यातून तुम्ही एक बोध घ्या, की तुम्ही जेव्हा अमावास्येच्या रात्रीला मोस्टली टाळा, तर ते इथे येण्याचं टाळा. पण सिन्स तेव्हा आम्हाला भजनाची ऑर्डर आलेली, तर आम्ही नेहमीप्रमाणे भजनप्रेमी कोकणातली मंडळी असते. हां, म्हणजे मेन गणपतीला भजनं चालतात कोकणात. तर आम्ही गेलेलो. तर आम्हाला एवढी आयडिया नव्हती की आमच्यासोबत हे होईल. तर जी आमची जुनी मंडळी आहे त्यांना त्यांना हे सवय, ह्या गोष्टींची सवय आहे. ते बोलले की आम्हाला सवय आहे. तर अशा प्रकारे झालं. मग आम्ही जो आजारी पडलेला त्याला आम्ही भेटायला गेलो. तो पण खूप आजारी होता. तो बरा नव्हता. दुसऱ्या वर्षी आम्ही त्याला घेऊन मंदिरात गेलो. तिकडे नारळ वगैरे ठेवला आणि तेव्हा तो माणूस बरा झाला. तर ह्या गोष्टीतून आम्ही एक बोध घेतला, की अमावास्येच्या रात्रीला कधीच त्या रस्त्यातून जाणार नाही, असं आम्ही बोललो. आणि ह्याच्यापुढे आम्हाला जर जायचं असेल, तर आम्ही असा दिवस निवडू, ज्या दिवशी अमावास्येची रात्र नसेल.
तर असा काही तो किस्सा होता. म्हणजे तुम्हाला समजलं की अमावस्येच्या रात्री परत तिकडून जायचं नाही परत कधी, कारण हे सगळं घडतं. म्हणजे तुम्हाला आधी वाटायचं की काय नसतं म्हणजे असं. सिन्स आम्ही हे फर्स्ट टाईम बघितलेलं होतं आणि असं आमच्या आई-वडील म्हणजे माझे वडील ते पण भजनाला मी पहिला जायचं नाही एवढा, ते जायचे. तर त्यांनी ह्या गोष्टी खूप सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. तर त्यांनी पण असं सांगितलं, की असं होत असतं, एवढं घाबरायची कारण नाही. पण सिन्स त्या माणसाला ताप आला हे बघूनच मला थोडीशी धडकी भरली. हां, ते तर म्हणजे कोणाला पण भीती वाटेलच, कारण आपण कसे मुंबईमध्ये राहतो आणि आपण कसे म्हणजे 10 किंवा 11 वाजू दे आपण बाहेर फिरू शकतो. पण गावचा सिनेरिओ थोडासा वेगळा असतो. तर ते जे आजोबा बोलले, की त्या माणसाला वेड लागलेलं. तर मी ते इमॅजिन करत बसलो, की सेम आपल्यासोबत कोणाबरोबर असं घडलं असतं तर. ह्या गोष्टीचं हे करूनच मला थोडं दडपण होतं. तर दुसऱ्या वर्षी मला भजनाला जायला पण भीती वाटत होती. पण मित्र बोलले, "चल, चल काय नसतं एवढं." म्हणून मी बोललो, "ठीक आहे." मग आम्ही ते हिम्मत करून गेलो आणि त्यानंतर असं आमच्यासोबत काय झालं नाही. पण नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाऊ, तेव्हा आम्ही मेक शुअर करू, की अमावास्येच्या रात्रीला आम्ही भजनाला बाहेर पडणार नाही. हां, म्हणजे अमावस्येच्या टायमाला तुम्ही बाहेर नाही पडणार. तर एवढं असं आमच्यासोबत किस्सा झाला. त्यानंतर मग बरं सगळी मंडळी आम्ही चिल होतो. नंतर मग अशा प्रकारे गणेशोत्सव संपला आणि आम्ही मुंबईला आलो. परत तुम्ही मुंबईला आलात. हां. ती जी काही क्लिप होती, ती मी तुमच्या टीमसोबत शेअर करेन. हां, आपण आपल्या ऑडियन्सला दाखवू ते काय झालेलं नक्की. कारण काय-काय वेळी असं असतं, की लोकांना वाटतं, की फेक आहे. म्हणजे आपण आणि बोलतो त्याचा एक जो माझा भाऊ होता सुयोग राणे म्हणून, त्या YouTube चॅनलमध्ये सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकली आहे. तिथे पण तुम्ही पाहू शकता. आपण टाकू आपल्या ऑडियन्ससाठी हे व्हिडिओ टाकून देऊ. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला दाखवा. सो निखिल राणे तुम्ही आमच्या चॅनलवर आलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमची स्टोरी आमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवली. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. तर काय-काय वेळी असं असतं ना, लोकांना वाटतं की मनगढंत म्हणजे जे स्टोरी घेऊन येतात आणि स्क्रिप्टेड असतं सगळं. पण ह्यावेळी मी गाईज असं सांगतो तुम्हाला, की हे त्यांच्यासोबत रिअल घडलेलं आहे. कारण त्यांनी स्वतः ती व्हिडिओ शूट केलेली आहे आणि तुम्ही ती बघितली पण असेल मी व्हिडिओच्या मध्ये टाकलेली व्हिडिओ. तर हे रिअल इन्सिडेंट झालेला त्यांच्यासोबत आणि त्यांच्या फॅमिलीसोबत. सो थँक तुम्ही शेअर केल्याबद्दल. सो गाईज ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. तर बघत राहा ओपन पॉडकास्ट.